प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 म्हणते, दोन संख्येची सरासरी 5 आहे. दोन संख्येची सरासरी हे 5 आहे आणि त्यांचा भूमितीमध्ये 4 आहे. तर मोठी संख्या विचारली, तर मोठी संख्या कोणती? तर दोन संख्येची सरासरी 5 पाहिजे. जर आपण पर्यायापैकी जर समजा आपण मोठी संख्या जर समजा आपण 8 घेतली, मग सरासरी दोन संख्येची 5 आहे, मग मोठी संख्या 8 घेतली. मग जर समजा आपण लहान संख्या जर समजा आपण 2 घेतली, 8 आणि 2 किती होते? 10. मग गेले जर का 2 न भागतो म्हटलं तर सरासरी किती आली? 5. म्हणजे मोठी संख्या 8 आणि लहान संख्या आपण 2 घेऊ शकतो. म्हणजे याचा भूमितीमध्ये जर काढत असेल तर भूमितीमध्ये म्हणजे काय होते? पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या, म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे संख्या वर्गमुळात जाणार. 8 गुणिले 2 पहिली संख्या आणि शेवटची संख्या, हे भूमितीमध्येचं सूत्र आहे, भूमिती मध्य. ठीक आहे. मग 8 गुणिले 2 म्हणजे किती होते? 16 आणि 16चा वर्गमूळ किती येते? 4. म्हणजे भूमितीमध्ये सुद्धा किती येते? 4. म्हणून मोठी संख्या कोणती येणार? 2 आणि लहान संख्या कोणती येणार? आपलं मोठी संख्या येणार 8 आणि लहान संख्या येणार 2. म्हणून हा प्रश्न तुम्ही पर्यायावरून सोडवा लागणार. क्रमांक 52 म्हणते, 4 फूट 5.104 इंच, 4 फूट 5.104 इंच. त्यानंतर म्हणते 30 फूट 6 इंच. त्यानंतर म्हणते 10 फूट 2 इंच अधिक 3.304 इंच बरोबर किती? मग आता पहा, आता हे 4 फूट वेगळे 4 फूट लिहिले. आता हे माहीत पाहिजे का बा 1 फूट बरोबर किती होते? 1 फूट बरोबर होते 12 इंच. ठीक आहे. मग आता हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर 1/4चा अर्थ किती होणार? 1/4 म्हणजे होते आपलं 0.25. 1/4 म्हणजे होते 0.25. म्हणजे हे काय होणार? 5.25 इंच. ठीक आहे. आणि हे इकडचे हे 6 इंच अधिक हे 6 इंच आणि हे इकडचे किती? 2 इंच आणि हे फक्त इकडचे इंच आहे, म्हणजे 3/4 म्हणजेच किती होणार? 0.75. 0.75 हे म्हणजे 3.75 इंच. याची जर का सगळ्याची बेरीज करतो म्हटलं तर पहा, 5.25 6 2 आणि 3.75 याची बेरीज. 75 आणि 25 100ची 0 हातचाला 1. इथं 6 आणि 6 12, 12 आणि 2 14. इथं किती? 3 आहे ना, इथं 3 आहे. इथं 6 आणि 6 12, 12 आणि 3 15 आणि 2 17. म्हणजे किती झाले? 17 इंच. हे झाले तुमचे 17 इंच. फुटाची बेरीज करतो म्हटलं हे 4 फूट हे 30 फूट आणि 10 फूट. 30 आणि 10 40 40 आणि 4 किती झाले? 44 फूट. 44 फूट आणि हे 17 इंच. हे किती झाले? 17 इंच. मग आताच तुम्हाला सांगितलं का 1 फूट म्हणजे किती होते? 12 इंच. मग 17 इंच मधून जर का समजा आपण 12 इंच वजा करून टाकले तर किती उरण? 5 इंच उरण. किती इंच उरणार? 5 इंच. हे 12चा इथं 12 ऐवजी 12 म्हणजे काय पकडायला लागणार आपल्याला? 12 इंच म्हणजे काय पकडायला लागणार? 1 फूट. म्हणून हे किती होणार? 44 अधिक 1 म्हणजे किती होणार? 45 फूट. आणि किती इंच होणार? 5 इंच. म्हणून पर्याय क्रमांक 1 45 फूट 5 इंच. जळगाव बस स्थानकावरून 45 मिनिटाला बस जळगावाला जाते. रवी हा बस स्थानकावर गेला, पण त्याला सांगण्यात आले की 40 गावची या पूर्वीची बस 21 मिनिटं अगोदर गेली. जर स्थानकावरील घड्याळीत 7:39 झाले असेल तर पुढील बस किती वाजता येईल? आता पहा, दर 45 मिनिटांना गाडी आहे आणि 21 मिनिटापूर्वी गेली. म्हणजे दर 45 मिनिटाच्या अंतरानं गाडी आहे, 21 मिनिटापूर्वी गेली. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 21 जर का आपण याच्यातून वजा केले तर याच्या पुढची बस तेवढ्या मिनिटांना जाणार. म्हणजे 21 - 45 - 21 जर करतो म्हटलं 5 मधून गेला किती उरते? 4. आणि 4 मधून 2 गेले किती उरते? 2. म्हणजे आता 24 मिनिटाच्या नंतर काय जाणार? 24 मिनिटानंतर पुढची बस जाणार, पुढील बस जाणार. मग आता किती वाजले म्हणते? आता वाजले म्हणते 7:39 झाले आहे. मग 7:39 झाले. मग याच्यात काय
7 2 39 मिनिटं प्लस पुढील किती मिनिटं 24 मिनिटाने जाणार, कारण की 45 मिनिटाच्या अंतरावर जाते. 21 मिनिटं अगोदर पूर्वी गेली म्हणजे आता पुढची बस कधी जाणार, 24 मिनिटांनी जाणार. मग 7 39 ते 24 जर का आपण जोडतो म्हटलं म्हणजे 24 जर मिनिटं प्लस करतो म्हटलं तर 9 4 13 3 हातचे आले 1 3 3 6 म्हणजे 7 वाजून 63 मिनिटं. 63 मिनिटच म्हणजे म्हणण्याचा अर्थ 63 म्हणजेच काय म्हणून आपण 60 मिनिटं अधिक 3 मिनिटं. 60 मिनिटं अधिक 3 मिनिटं 60 मिनिटं म्हणजेच काय होते 1 तास. मग 1 तास तासमध्ये जोडून दिला तर म्हणजे किती होणार 8 तास 3 मिनिटं. किती मिनिटं 8 तास 3 मिनिटांना पुढची बस सुटणार. क्रमांक 54 म्हणते 9 9 स्टार 9 स्टार 2 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्या अंकाची स्थानिक किंमत 440 आहे तर स्टार बरोबर किती. समान अंक आहे म्हणते. मग पर्यायामधून जर आपण घेतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. मग पहा समान अंक म्हणजे इथे सुद्धा 4 आहे इथे सुद्धा 4 आहे म्हणजे आता ही संख्या होणार 9 4 4 2. स्थानिक किंमत म्हणजे म्हणण्याचा अर्थ यांचं स्थान उजवीकडून कितव्या क्रमांकावर याचा अर्थ असा होते. मग 4ची स्थानिक किंमत ह्या 4ची स्थानिक किंमत जर विचार करतो म्हटलं तर पहा ह्या 4 सगळ्यात पहिले ह्या 4ची करू. ह्या 4ची जर विचार करतो म्हटलं तर ह्या 4चा उजवीकडून कितवा क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे. म्हणजे ह्या 4च्या अगोदर संख्या किती आहे एक संख्या आहे म्हणून 4 गुणिला 1 वर किती 0 1 0 म्हणजे याची स्थानिक किंमत किती झाली 40. आता ह्या 4चा जर का विचार करतो म्हटलं तर ह्या 4चा जर का विचार करतो म्हटलं तर इथं हा 4 ह्या 4च्या अगोदर किती अंक आहे 1 2 अंक किती आहेत 2 म्हणजेच घर किती आहेत 2 म्हणून 1 वर किती 0 2 0 म्हणजे किती होणार इथं 400. म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत किती येणार 400 आणि ह्या 4ची स्थानिक किंमत येणार 40. तर त्या अंकाची बेरीज 440 येते म्हणजे बरोबर आहे. मग 400 अधिक 40 याची बेरीज 440 येते म्हणून अंक क्रमांक म्हणून पर्याय क्रमांक कोणता येणार 4 म्हणजे उत्तर तुमचा काय येणार 4. वयाची बेरीज 42 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 यास 2 यास 3 होते तर लहान भावाचे वय काय. आता पहा 10 वर्षापूर्वीची दिलेली आहे. 10 वर्षापूर्वीचे गुणोत्तर दिलेले आहे. 10 वर्षापूर्वीचे गुणोत्तर किती दिलं 1 यास 2 यास 3. ठीक आहे म्हणजे 1 म्हणजे x आणि हा किती 2x आणि हा किती 3x आणि 10 वर्षापूर्वी आहे. हे काय 10 वर्षापूर्वी हे 10 वर्षापूर्वीचे आहे. परंतु त्याची आजची बेरीज दिली म्हणजे आजची बेरीज. मग पहा लहान भाऊ पण सुद्धा x अधिक 10 वर्षानं वाढणार. हा सुद्धा किती वर्षानं वाढणार 2x अधिक 10 वाढणार आणि हा सुद्धा 3x अधिक कितीनं वाढणार 10 वाढणार आणि यांच्या आजची वयाची बेरीज किती दिलेली आहे 42 वर्ष. म्हणून x 2x आणि 3x म्हणजे किती होणार 6x अधिक 10 आणि 10 म्हणजे किती झाले 30 बरोबर इथे किती होणार 42. हा 30 इकडे वजा बाकी म्हणजे 6x 42 वजा 30 म्हणजे 6x बरोबर किती उरले 12 म्हणजे x बरोबर किती आला 2. तर लहान भावाचे तर सर्वात लहान भावाचे आजचे म्हणते आज मध्ये किती x बरोबर किती निघाल 2 मग xच्या ठिकाणी आपण 2 ठेवले ना हा 10 म्हणजे सर्वात लहान भावाचे आजचे वय किती होणार 12 वर्षे होणार. प्रश्न क्रमांक 55 प्रश्न क्रमांक 56 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2चे 3 पट केली तर आणखी किती माणसे कामावर येणार. ठीक आहे. आता हा MDH चा प्रश्न आहे म्हणजे 28 माणसे आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात म्हणजे माहित नाही म्हणजे किती पकडा लागल x दिवस पकडा. ठीक आहे. MDH चा कॉन्सेप्ट आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा असा आहे MDH भागेला W M1 D1 H1 W1 म्हणजे पहिले पुरुष पहिले दिवस पहिले H म्हणजे हवर्स आणि पहिलं कार्य असं दुसऱ्या साईडने येते M2 D2 आणि H2 भागेला W2 म्हणजे दुसरे व्यक्ती दुसरा दिवस दुसरा तास आणि दुसरे कार्य. मग इथं म्हणते 28 व्यक्ती एक कार्य काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या दुप्पट केली म्हणजे दिवस किती आहे इथं x आहे मग संख्या किती केली म्हणजे 2चे 3 पट केली म्हणजे x च्या 2चे 3 पट केली तर आणखी किती माणसं म्हणजे पहिले किती माणसं होते 28 माणसं होते गुणेला पहिले 28 माणसं होती तर आणखी किती येणार म्हणजे काय करणार तुम्हाला प्लस x तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. मग पहा आता हे सोडवणं आहे म्हणून 28 गुणेला x आता 2 गुणेला x हे काय हे गुणाकार म्हणजे भागाकारात न्या म्हणजे हे असं होणार गुणेला 3 हे वरचे खाली येणार x गुणेला 2
एक्स एक्स कटला, ठीक आहे. बे एक बे, बे 14, 28 आणि 14 तरी किती झाले 42, बरोबर. हे संख्या जसच्या तशी उरली 28 अधिक एक्स. मग हा प्लसमध्ये 28 इकडे त्यांना काही मायनसमध्ये 42 वजा 28 बरोबर किती आले 14, म्हणजे एक्स बरोबर किती आला तुमचा 14. तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील, तर 14 व्यक्ती कामावर घ्यावे लागतील. प्रश्न क्रमांक 57, प्रश्न क्रमांक 57 म्हणते 5 हा 2 पेक्षा लहान आहे. 5 हा 2 पेक्षा लहान आहे, मात्र 4 पेक्षा मोठा. मात्र 4 पेक्षा मोठा. 4 हा 2 पेक्षा लहान आहे. 4 हा 2 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. 4 हा 2 पेक्षा लहान आहे, मात्र 6 पेक्षा मोठा. 4 हा 2 पेक्षा लहान आहे, मात्र 6 पेक्षा मोठा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 4 हा मोठा आहे 6 पेक्षा. 7 हा 6 पेक्षा मोठा आहे, मात्र 7 हा 6 पेक्षा मोठा आहे, मात्र 5 व 4 पेक्षा लहान. 5 व 4 पेक्षा लहान म्हणजे 7 हा 6 पेक्षा तर मोठा आहे, 6 पेक्षा मोठा आहे, परंतु 5 व 4 पेक्षा लहान म्हणजे कुठं इथं कोण येणार, इथं येणार 7. 5 व 4 पेक्षा लहान. तर सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान ह्या इथं क्रमांक दिसते आपल्याला कोण आहे, 6 आहे. 58, प्रश्न क्रमांक 58 म्हणते 3/4, 2/3, 5/6, 1/2 आणि 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल पहा. आता ज्याही वेळेस समजा तुम्हाला अंशाधिक छेदाधिक, छेदाधिक म्हणजे म्हणण्याचा अर्थ ज्याचा छेद काय आहे अधिक आहे कोणापेक्षा, अंशापेक्षा. ज्याचा छेद हा अंशापेक्षा अधिक आहे जर का असन, जर समजा छेद हा अंशापेक्षा अधिक असन आणि प्रत्येकात फरक सारखाच असन, तर ज्याचा छेद मोठा ते अपूर्णांक मोठा असते आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असते, लहान असते. तर मग आपण इथं जर पाहायचं म्हटलं तर प्रत्येकात समान अंतर आहे, म्हणजे प्रत्येकात कितीचं अंतर आहे, एकचं अंतर आहे आणि छेद मोठा आहे. म्हणून छेद मोठा आहे म्हणून ज्याचा छेद मोठा ते संख्या ते अपूर्णांक मोठी आणि ज्याचा छेद लहान ते अपूर्णांक लहान. मग याला कसं मांडण्याचं, आपले चढत्या क्रमानं मांडणे आहे. कोणत्या क्रमानं मांडणे आहे, चढत्या क्रमाने मांडल्यास मधोमध. चढता क्रम म्हणजे चढत्या क्रमानं मांडण्याचा आहे, म्हणजे सगळ्यात पहिले कोणता क्रम राहील, लहान, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, सर्वात लहान. मग पहा आता इथं या ठिकाणी छेद जर का विचार करतो म्हटलं तर सर्वात लहान छेद याचा आहे, म्हणजे हा राहील सर्वात लहान. त्यानंतर इथं 3 आहे म्हणून त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोण राहील, 2/3. त्यानंतर इथं 4 आहे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण राहील, 3/4. त्यानंतर 4/5 आणि त्यानंतर शेवटी कोण येणार, सगळ्यात मोठा 5/6. तर चढत्या क्रमानं आपण मांडलं तर बरोबर मधातला कोणता अंक येणार, 3/4. म्हणून पर्याय क्रमांक 1 3/4. प्रश्न क्रमांक 59, प्रश्न क्रमांक 59 म्हणते प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर असणाऱ्या घनाकृतीचे 1 सेंटीमीटर बाजू असणारे छोट्यात छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान काप किती घ्यावे पहा. आता घन तुम्हाला पहा, घन म्हणजेच कसा पहा, येले म्हणतो आपण घन, ठीक आहे. येले आपण साधारणतः काय म्हणू, घन म्हणू, ठीक आहे. पाहून घ्या, येले म्हणतो आपण घन, ठीक आहे. मग आता हा घन आहे, तर मग या घनाची काय म्हणते, 5 सेंटीमीटर असणारे प्रत्येकाचे किती तुकडे करायचे आहे म्हणते, 5 सेंटीमीटरचा पूर्ण काय म्हणते घन आहे, पण प्रत्येकाचे तुकडे किती करायचे म्हणते, 1-1 सेंटीमीटर बाजूचे छोट्या छोट्या रूपात तुकडे करायचे आहे. तर किमान कापांची संख्या किती होणार, तर याचं सूत्र येते किमान कापांची संख्या म्हणजे n-1 गुणिले काय येणार 3. तर n म्हणजेच काय, दिलेले काय म्हणू आपण याले, दिलेली बाजू. मग आता बाजू किती दिलेली आहे, 5. मग इथं यांच्या ठिकाणी काय ठेवा, 5 वजा 1 गुणिले काय म्हणायला लागन 3. मग 5 मधून 1 गेला किती होते 4. 4 गुणिले 3 म्हणजे किती येणार 12. म्हणजे छोटे छोटे किती काप पडणार, तर छोटे छोटे 12 काप पडणार. किमान कापांची संख्या याच्यासाठी हे एक सूत्र येते. क्रमांक 60, प्रश्न क्रमांक 60 म्हणते एका परीक्षेत शिक्षकांनी मुलांना एक संख्येची 314 पट संख्या काढायला सांगितले. एका मुलाने नजर चुकीने 314 ऐवजी 304 संख्या काढली. त्याच्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती, तर मूळ संख्या कोणती पहा. तर समजा मूळ संख्या तर माहित नाही, तर मूळ संख्या समजा आपण पकडू x. तर एक गुरुजीने शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट, एका संख्येची 314 पट काढायला सांगितली. पण नजर चुकीनं त्याने किती काढली, 304 पट काढली. तर त्यांच्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 जास्त, म्हणजे हे मूळ आहे, याच्यापेक्षा किती जास्त होती म्हणते, 150 जास्त होती, म्हणजे अधिक 1.5 बरोबर किती येणार 3x/4.
आता हे तुम्हाला सोडवणं आहे. आता हे तुम्हाला सोडवणं आहे. मग 3 गुणिले x म्हणजे किती होते? 3x अधिक 14 अधिक 150 3x/14 अधिक 150 बरोबर 3x/4. मग आता x सारख्या सारख्या जातीचे तिकडे न्या. ठीक आहे, एकीकडे न्या म्हणजे 3x जर आपण तिकडे नेतो म्हटलं तर 150 बरोबर 3x/4 हा प्लसचा इकडे त्यांना काय मायनस 3x/14. हे जर का सोडवतो म्हटलं तर 150 बरोबर पहा. आता हे याचा जर का समजा आपण गुणाकार करतो म्हटलं तर 14 त्रिक किती होणार? 42x. ठीक आहे, वजा 4 त्रिक 12x गुणिला 14 चोक किती होते? 56. ठीक आहे, मग आता हा इकडे लक्ष द्या. आता काय करायचं? आता हा इकडे जाईन गुणाकारात म्हणून 150 गुणिला 56 भागेला 42 मधून हे गेले किती उरते? 30. ठीक आहे, 30 नंतर गेले भागतो म्हणजे 30 गेले 3 5 15. मग गुणाकार करतो म्हटलं तर 6 5 30 0 हातच्याला 3 5 5 25 आणि 3 किती होते? 28. म्हणजे मूळ संख्या कोणती येणार? 280. प्रश्न क्रमांक 61. ASSIST यासाठी शब्द दिलेला यासाठी दिलेला आहे 57. त्यानंतर LIST यासाठी दिलेला आहे 97. तर LASS यासाठी काय? तर पहा इथं असं दिलेलं आहे की IST साठी तुम्हाला घेतलेला शब्द अंक घेतलेला आहे 7. त्यानंतर इथं ASS साठी अंक घेतलेला आहे 5 आणि L साठी अंक घेतलेला आहे 9. म्हणून इथं ASS साठी अंक घेतलेला 5 म्हणून ASS साठी इथं काय येणार? 5. ठीक आहे, L साठी इथं घेतला आहे 9 म्हणजे इथं काय येणार? 95. किंवा मागं पुढं जर झालं असेल तर मागं पुढं, पण नाही 95 बरोबर दिलं म्हणून काय येणार? क्रमांक 63. एका करंडीत 4 रंगाचे फुले असून त्यामध्ये 52 सोडून सर्व गुलाबी, 49 सोडून सर्व निळे, 56 सोडून सर्व पांढरे व 38 सोडून बाकी सर्व लाल आहे. तर लाल फुलाचे व गुलाबी फुलाचे यातील फरक दर्शवा. मग पहा 52 सोडून सर्व गुलाबी. मग पहा असं म्हटलं आलं तर सगळ्याची काय करायची? बेरीज. म्हणजे 52 सोडून सर्व गुलाबी, 49 सोडून सर्व निळे, 56 सोडून सर्व पांढरे आणि 38 सोडून सर्व लालीची सगळ्यांची बेरीज करा. याची सगळ्यांची बेरीज करतो म्हटलं 8 आणि 2 10, 10 9 19, 19 आणि 6 25 5, हातच्या 2 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 14 आणि 2 16, 16 आणि 3 किती होते? 19 म्हणजे 195. मग आता याची बेरीज किती आली? टोटल फुलं किती दिले? 1 2 3. किती प्रकारचे फुलं आहे? टोटल 4 प्रकारचे फुलं आहे. मग 4 प्रकारचे फुलं असेल तर 5 भागाचं, 6 प्रकारचे फुलं असेल तर 7 भागाचं, म्हणजे एक जास्त घ्यायचं. म्हणजे 195 भागेला किती घ्या लागणार? आता हे 4 प्रकारचे फुलं ते किती घ्या? 5 घ्या. ठीक आहे, 195 भागेला 5, 5 1 5, 5 त्रिक 15 उरले किती? 4, 5 9 45, 5 9 39 आलं. मग पहा, मग म्हणते इथं लाल रंगाचे फुलं, लाल रंगाचे पहा इथं 52 सोडून सर्व गुलाबी, 49 सोडून सर्व निळे, 56 सोडून सर्व पांढरे व 38 सोडून सर्व लाल आहे. मग हे एकूण निघाले किती? 39. मग आता तुम्हाला लाल रंगामधून जर का आता काय काढला का, मग 38 वजा 39 म्हणजे किती उरते? 1. ठीक आहे, व गुलाबी रंगाची किती होते? 52. इथं गुलाबी रंगाची किती होते? 52. मग आता 52 वजा 39, 52 मधून 39 गेले किती उरते? 13. ठीक आहे, यांच्यातला तुम्हाला काय विचारलं? यांच्यातला फरक दर्शविणारा पर्याय निवडा म्हणते. तर यांच्यात 10 13 किती होणार? 14. म्हणजे याच्यातला फरक किती येणार? 14चा येणार. 66. प्रश्न क्रमांक 66. रमेशला परीक्षेत 30 पैकी 24 गुण मिळाले. 30 पैकी किती गुण मिळाले? 24 गुण मिळाले. त्यानंतर विज्ञान या विषयात किती मिळाले म्हणते? 40 पैकी 35 गुण मिळाले. त्यानंतर गणित या विषयात किती गुण मिळाले? 18 पैकी 20 पैकी 18 गुण मिळाले. 20 पैकी 18 गुण मिळाले. त्यानंतर तर या 3 पैकी सर्वाधिक टक्के कोणाची होती? आता हे दिलेलं नाही म्हणजे कोणता तरी विषय असेल. गुन्हेला काय पकडू आपण? 100. 0 0 कडले 3 3 8 24 म्हणजे याला किती भेटले? 80 टक्के पाहिजे. गुन्हेला इथं 100 0 0 कटला. मग 35 350 भागेला 4, 4 7 28, 4 8 32. ठीक आहे, उरले किती? 3, 4 7 28, उरले की 2 4 म्हणजे 87.5.
ठीक आहे. मग नंतर तिसरं पाहू, गुन्हेला 100. ठीक आहे, 20 पाच 100, 18 पंचे किती होऊन आले 90. तर 3 पैकी त्याला सर्वाधिक टक्के कोणत्या विषयात भेटले, तर 90% सर्वाधिक विषयात कोणत्यात भेटल्या, गणितात. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 काय येणार, गणित. 68 प्रश्न क्रमांक 68 म्हणते 1 1 2 3 4 5 आणि 6 या अंकाला रोमन अंकात कसे लिहाल. तुमच्याजवळ ऑप्शनमध्ये आहे सीच्या डोक्यावर बार आहे, डी एलच्या डोक्यावर बार आहे आणि एम. तर पहा, आता तुम्हाला रोमन अंकाची माहिती पाहिजे. तर रोमन अंकाची माहिती तर 1 ते 10 पर्यंत सर्व जवळपास माहीत असून बाकीची पुढची संख्या सांगतो तुम्हाला. तर एक ट्रिक लक्षात ठेवायची, एल सी डी एम आय. एल सी डी आपला टी व्ही. एल सी डी कोणत्या कंपनीचा आहे, एम आय कंपनीचा आहे. एल सी डी जो आहे तो कोणत्या कंपनीचा आहे, ते एम आय कंपनीचा एल सी डी. ते एल म्हणजे किती होणार 50, सी म्हणजे होते 100, डी म्हणजे होते 500, एम म्हणजे होते 1000, तर आय म्हणजे होते 10,000. मग तुम्हाला विचारलं का यापैकी रोमन अंकात कसे दर्शवणार. रोमन अंकात कसे दर्शवणार, तर आपण पर्याय क्रमांक 1 घेतला. मग सीच्या डोक्यावर बार आहे. आता इथं बारचा अर्थ काय होते, बारचा अर्थ इथं होते 1000 पट. बारचा अर्थ काय होते इथं 1000 पट. मग जर समजा पर्यायापैकी काय घेतलं इथं 100 आणि बारचा अर्थ 1000 पट म्हणजे गुन्हेला कितीने गुणलेले 1000 गुणलं, तर 1 वर किती शून्य आले, टोटल तुमचे 5 शून्य आले. 1 वर टोटल किती शून्य आले, 5 शून्य आले. म्हणून पर्याय क्रमांक, अच्छा इथं मिस्टेक म्हणजे थोडीशी मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे अशी झाली आहे, इथं 6 शून्यऐवजी किती शून्य पाहिजे होते, 5 शून्य पाहिजे होते. ठीक आहे, किती शून्य पाहिजे होते, 1 वर 5 शून्य पाहिजे होते. म्हणजे पर्याय क्रमांक घ्यायला सांग तुमचा 3 हे योग्य उत्तर आलं असतं. नाही जर समजा इथं जर का समजा 1 शून्य घेतला, तर मग एमच्या डोक्यावर जर बार असता, मग एमच्या डोक्यावर बार असता, तर म्हणजे एमच्या डोक्यावर बार असता, तर म्हणजे एम म्हणजे आपण किती पकडले आहे 1000. मग 1000 गुणेला 1000 म्हणजे किती आले असते, 1 वर 6 शून्य. ठीक आहे, एक तर एमच्या डोक्यावर बार पर्यायामध्ये करून घ्या किंवा याच्यातून 1 शून्य कमी करून घ्या. 70 एका वर्तुळाकृती मैदानात 70 सेंटीमीटर, मैदानाचा 70 सेंटीमीटर, या मैदानात 15 रुपये प्रति मीटर दराने हिरवळ लावण्यास खर्च किती येणार. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे सूत्र पाहिजे माहीत. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय होते, पाया आर वर्ग. मग 70 सेंटीमीटर काय व्यास आहे. आता हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचा व्यास म्हणजे हे पूर्ण, म्हणजे ह्या रेषेपासून हे रेषे पूर्ण छेदली म्हणजे काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. हे किती आहे म्हणते 70 सेंटीमीटर. मग त्रिज्या म्हणजे काय होते, व्यासाची अर्धी होत असते. म्हणजे हा एवढा भाग काय तुमची त्रिज्या आहे. म्हणजे त्रिज्या 70ची अर्धी किती होणार 35 सेंटीमीटर. मग इथं ठेवा. म्हणून पाया म्हणजे किती किंमत येते 2207 गुणेला आर किती आहे 35. म्हणजे इथे किती येणार 35 गुणेला 35. मग 7 5 35 आणि यांचा जर का गुणाकार करतो म्हटलं, त्याचा गुणाकार येते 3850 चौरस सेंटीमीटर. म्हणजे हे टोटल काय भेटलं तुम्हाला क्षेत्रफळ भेटलं. तर प्रति मीटर खर्च किती आहे 15 रुपये. म्हणून आता 15 गुणेला किती 3850. जर का याचा गुणाकार केला म्हटलं तर पहिला पर्याय येते 57,750 रुपये काय येणार एकूण खर्च येणार. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 म्हणते 3 वाजून 3x मिनिटे, 3 वाजून 3x मिनिटे आणि 5 वाजून 5x मिनिटे हे दोन्ही एकच वेळ दर्शविते, तर ती वेळ कोणती. तर पहा इथं काय करायचं, नेहमी जे हे वाजून आहे म्हणजे काय, हे तास आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, तासामधलं अंतर घ्यायचं. 5 आणि 2 तासामधलं अंतर किती येणार, 5 आणि 3 मधलं अंतर येणार 2 तास. 2 तास म्हणजे होते 120 मिनिट. 120 मिनिट. आणि हे नेहमी जे एक्स वाल्या मिनिटं आहे त्याची काय करायची बेरीज, म्हणजे काय 8x. मग तुम्हाला एक्स काढायचा आहे, म्हणून ह्या 120 मिनिटाला 8 ने भागून द्या. म्हणून 120 भागेला 8 बरोबर किती येणार 8 एका 8 उरले किती 4 8 45 म्हणजे किती आला 15 मिनिटं. किती आले हे 15 मिनिटं. म्हणजे एक्सची किंमत केली 15 मिनिटं. मग आता ह्या ठिकाणी जर आपण समजा एक्सची किंमत ठेवतो म्हटलं, मग 3 वाजून 3x मिनिटं म्हणजे 15 मिनिटं इथं ठेवतो म्हटलं, मग 3 गुणेला 15 म्हणजे किती होणार 45 मिनिटं. किंवा ह्या एक्सच्या ठिकाणी जर का ठेवतो म्हटलं तर 5 गुणेला 15 म्हणजे किती होणार 15 5 75 मिनिटं. मग आता एक तर तुम्हाला 5 वाजून 75 मिनिटं पर्यायामध्ये पाहिजे किंवा 3 वाजून 45 मिनिटं पर्यायामध्ये पाहिजे. तर पर्यायामध्ये 3 वाजून 45 मिनिटं पहिला पर्याय आहे, म्हणून उत्तर क्रमांक 1 म्हणजे काय ना 3 वाजून 45 मिनिटं. क्रमांक 71 मध्ये 6 व्यक्ती ABCDEF 2 रांगेत बसलेले आहे. प्रत्येक व्यक्ती
तीन तीन करून अमोरासमोर बसलेले आहे. प्रत्येक व्यक्ती तीन तीन करून अमोरासमोर बसले म्हणजे 6 व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती तीन तीन करून अमोरासमोर बसलेले आहे. समजा या प्रकारे हे बसले असन. जर ई कोणत्याच कोपऱ्याला बसलेला नाही, ई कोणत्याच कोपऱ्याला बसला नाही म्हणजे समजा ई इथं बसला असन किंवा ई इथं बसला असन किंवा ह्याच कंडिशनने आपण अजून एक आकृती अशी काढू शकतो. जर समजा हे तीन तीन व्यक्ती आहे, ठीक आहे. जर समजा ई कोपऱ्याला बसलेला नाही म्हणजे ई मधात बसलेला, समजा ह्या साईडनं तो वरतं बसलेला आहे आणि होऊ शकते ह्या साईडनं तो खालच्या साईडनं बसलेला आहे. ई कोणत्याच कोपऱ्याला बसलेला नाही. डी एफच्या डावीकडे दुसरा, एफच्या डावीकडे दुसरा, हे जर कंडिशन आहे तर हे काय येणार याची राईट आणि हे काय येणार याची लेफ्ट, आणि हे काय येणार याची राईट आणि हे काय येणार याची लेफ्ट, हे येणार याची राईट आणि हे येणार याची लेफ्ट, ठीक आहे. म्हणून मग आता पहा काय म्हणते, डी एफच्या डावीकडे दुसरा, एफच्या डावीकडे दुसरा. जर समजा आपण एफला इथं बसवला तर एफच्या डावीकडे दुसरा कोण आहे म्हणते डी, मग समजा इथं डीले बसवून देऊ. जर समजा आपण इथं एफ बसवला तर एफच्या डावीकडे कोण आहे म्हणते दुसरा डी आहे म्हणते, समजा डीला आपण इथं बसून पाहू, ठीक आहे. किंवा असे होऊ शकते एफ इथं बसला तर एफच्या डावीकडे दुसरा कोण आहे एफच्या डावीकडे म्हणते, ठीक आहे. मग एफच्या डावीकडे दुसरा कोण आहे म्हणते डी, म्हणजे समजा डी इथं सुद्धा बसू शकते. आणि इथं जर का बसवला तर एफच्या डावीकडे कोण आहे म्हणते दुसरा, एफच्या डावीकडे दुसरा डी आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एफ इथं बसवून एफच्या डावीकडे दुसरा कोणाला डी आला आणि एफच्या डावीकडे दुसरा कोणाला इथं डी आला. आता या चारपैकी कोणत्याही कंडिशनला काही माहीत नाही म्हणून तुम्हाला चारही कंडिशन लिहायला लागेल. सी ईचा शेजारी आहे म्हणते, सी कोण आहे म्हणते ईचा शेजारी. आता सी ईचा शेजारी आहे मग होऊ शकते सी इथं असणार किंवा होऊ शकते सी इथं असणार, पण कुठं आहे काही माहित नाही. म्हणजे या दोनपैकी एका कंडिशनला ठेवली. सी ईचा शेजारी आहे आणि डीच्या विकर्ण समोर आहे. सी हा ईच्या शेजारी आहे म्हणते डीच्या विकर्ण समोर, डीच्या विकर्ण म्हणजे काय होते तिरपा. मग आता डीच्या विकर्ण समोर कोण आहे म्हणते सी. मग आता डीच्या विकर्ण समोर म्हणजे जर का समजा हा इथं डी आणि इथं सी ठेवला तर मग डीच्या विकर्ण समोर कोण येऊन आला, सी येऊन आला. पण ह्या कंडिशनने इथं सी ठेवला तर येत नाही. मग जर का समजा आपण मग ह्या ठिकाणी जर का समजा इथं सी ठेवला तर मग ह्या डीच्या काय ते विकर्ण समोर येते, ठीक आहे. डीच्या काय ते विकर्ण समोर आहे म्हणजे सी इथं नाही आहे. मग इथं कोण होता पहिले, इथं कोण होता, इथं सी काढून टाकला तो आपण इथं ठेवला कारण की सीच्या बाजूला, मग डीच्या विकर्ण समोर कोण आहे इथं सी आहे, ठीक आहे बसला आहे. आणि बी एफचा शेजारी आहे म्हणते, एफच्या शेजारी कोण आहे म्हणते बी, म्हणजे हा एफ आहे एफच्या शेजारी कोण आहे बी आणि हा एफ आहे एफच्या शेजारी कोण आहे बी, ठीक आहे. म्हणजे सगळेजण बसले तर मग उरला कोण आहे शेवटी ए, मग उरलेला शेवटी ए कुठे बसून देऊ आपण, ह्या ठिकाणी बसून एफच्या शेजारी आहे म्हणते ना, मग एफ इथं येणार नाही म्हणून डीच्या समोर म्हटलं तर मग इथं कोण येणार ए. मग आता तुम्हाला काय म्हणते बीच्या समोर कोण बसलाय म्हणते, बीच्या समोर कोण बसला, मग बीच्या समोर कोण बसलेला आहे, बीच्या समोर ए बसलेला आहे. 2चा घात 3 अधिक 2चा घात 4 अधिक 2चा घात 5, ठीक आहे. 2चा घात 2 अधिक 2चा घात 3 अधिक 2चा घात 4. इथं तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर इथं 2 असणार परंतु इथं किती आहे 3 आहे, तुम्ही ते करेक्शन करून घ्या. मग आता जर का याची बेरीज करतो म्हटलं 2चा घात 3 म्हणजे 2 दुनी 4 4 दुनी 8, त्यानंतर 4था घात म्हणजे किती होणार 16 आणि 5वा घात म्हणजे किती होती 32 भागेला. आता 2चा घात 2 म्हणजे किती होती 4, 2चा घात 3 म्हणजे किती होते 8 आणि 2चा घात 4 म्हणजे किती होते 16. याची जर का बेरीज करतो म्हटलं तर याची सगळ्याची बेरीज येते 56 आणि याची बेरीज किती 28, ठीक आहे. म्हणून 28 दुनी किती होते 56, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर किती येणार 2. तर सायकल व मोटरसायकल यांची किमतीचे गुणोत्तर किती आहे म्हणते, मोटर सायकल आणि सायकल, ठीक आहे. मोटरसायकल आणि सायकल यांच्या किमतीचे गुणोत्तर आहे 8 यास 75. मग या सायकलची किंमत दिली आहे 8 म्हणजे तुम्हाला किती दिलेलं आहे 4800 रुपये, तर 75 म्हणजे किती, जर तिरपा गुणाकार केला तर किती येणार 45,000 रुपयाचं उत्तर येते. 80 पहा प्रश्न क्रमांक 80, प्रश्न क्रमांक 80 466 398 466 398 341 282, इथं दिलेलं 375, इथं प्रश्नार्थक चिन्ह. मग आता केलेलं काय तर येणं केलेलं असा इथं ह्या दोघेचा फरक काढला, ह्या दोघेचा जर का फरक काढतो म्हटलं तर ह्या दोघेचा फरक निघाला 125 आणि याले कितीनं गुणला आहे 3 न गुणलं म्हणजे किती झालं 375. मग इथे सुद्धा ह्या दोघेचा फरक काढा, इथं दोघेचा फरक काढतो म्हटलं किती 116 आणि याले सुद्धा कितीने गुणलं 3 न गुणलं तर इथं सुद्धा 3 न गुणलं तर किती 348, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय येणार 348. प्रश्न क्रमांक 83, प्रश्न क्रमांक 83 एक व्यक्ती 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने
चालतो व अर्धे अंतर पार केल्यानंतर अर्धे अंतरसाठी वेग काय करतो, दुप्पट करतो. आता त्या व्यक्तीचा पहिला जो वेग आहे तो किती आहे, 3 किलोमीटर प्रति तास. अर्धे अंतर चालला समजा, लक्षात घ्या. आता समजा हे एवढे त्याला अंतर पार करणार, एवढे अंतर चालण्यासाठी तो वेग किती करते, 3 किलोमीटर प्रति तास. एवढे अंतर त्यानं पार केलं म्हणजे समजा x अंतर पार केलं, आणि पुढचं अर्धे अंतर याच्या वेगाच्या काय करते, दुप्पट वेग करते. म्हणजे किती करते, 6 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हे अर्धे अंतर आणि हे अर्धे अंतर टोटल अंतर झाले, आणि हे टोटल अंतर त्याला पार करायला किती तास लागते, तर टोटल अंतर त्याला पार करायला लागते 5 तास. किती तास लागते, 5 तास. म्हणून इथं बघा काय येणार, इथं 3 गुणेला 6 गुणेला 5 भागेला 3 किलोमीटर अधिक 6 किलोमीटर म्हणजे 6 अधिक 3. ठीक आहे. मग आता हे सोडवा. मग आता 3 गुणेला 6 गुणेला 5 6 3 किती होते, 9. ठीक आहे. मग आता 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 2 6 5 2 किती झाले, 10. म्हणजे x बरोबर किती भेटला तुम्हाला, 10. मग ते एकूण अंतर किती म्हणते, एकूण अंतर किती म्हणते, म्हणजे हा x आणि हा x म्हणजे किती x झाले, 2x बरोबर. मग आता काय ठेवणार, x च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल तुम्हाला, 10. 2 गुणेला 10 म्हणजे किती येणार, 20 किलोमीटर काय येणार, याचं एकूण अंतर येणार. राजेशला नक्की आठवते की मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी पण फेब्रुवारी नंतर होती. आता राजेशला आठवते म्हणते की परीक्षा जून पूर्वी परंतु फेब्रुवारी नंतर. फेब्रुवारी नंतर म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून पूर्वी म्हणते म्हणजे जून घ्यायचा नाही. ठीक आहे. मग व सुमितला निश्चित आठवते, सुमित म्हणते, सुमितला निश्चित आठवते की परीक्षा सप्टेंबर पूर्वी परंतु एप्रिल नंतर. एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल घ्यायचा नाही, म्हणजे काय येणार, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. राजेश म्हणते मार्च, म्हणजे राजेश म्हणते एप्रिलच्या नंतर. ठीक आहे. राजेश काय म्हणते, जून पूर्वी व फेब्रुवारी नंतर. फेब्रुवारी नंतर व जून पूर्वी. जे म्हणते ते घ्यायचे नाही, त्याच्या मधातले घ्यायचे. मग सुनीता म्हणते सप्टेंबर पूर्वी आणि एप्रिल नंतर, म्हणजे सप्टेंबर आणि एप्रिल घ्यायचं आणि त्या मधातले घ्यायचे. मग इथं कॉमन महिना कोणता येते, इथं कॉमन महिना कोणता येते, मे. म्हणून परीक्षा निश्चितपणे कोणत्या महिन्यात होती, मे महिन्यात होती. तर एक रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 म्हणजे 8:30 वाजता करते, नंतर 9:20 करते, नंतर तपासणी 10:30 करते आणि चौथी तपासणी 12 वाजता करते. तर नंतरची तपासणी तो कधी करणार असं म्हणणं आहे. मग 8:30 करते, नंतर 9:20 करते. मग 8:30 ते 9:20 म्हणजे 8:30 9 म्हणजे किती, 30 मिनिटं आणि 20 मिनिटं म्हणजे टोटल किती मिनिटं झाले, 50 मिनिटं. मग पुढं 9:20 ते 10:30. मग 9:20 पासून 10 वाजवायचे असेल तर म्हणजे 40 मिनिटं आणि समोरचे 30 मिनिटं म्हणजे 40 आणि 30 किती मिनिटं होणार, 70 मिनिटं. मग आता 10:30 ते 12, मग 10:30 ते 12 म्हणजे दीड तास म्हणजे किती, 90 मिनिटं. म्हणजे आपल्या असं लक्षात येते का, इथं 50 मिनिटं, इथं 70 मिनिटं, इथं 90 मिनिटं, म्हणजे इथं किती मिनिटं होणार, 110 मिनिटं. मग 110 मिनिटं जर का आपण समोर जातो म्हटलं तर 12 तास 110 मिनिटं म्हणजे किती होणार, 110 मिनिटं म्हणजे 60 मिनिटं आणि 50 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, म्हणजे 12 तासाहून 1 तास समोर म्हणजे किती होणार, 1 वाजणार आहे ना. किती वाजणार, 1:50 मिनिटं. मग 1:50 मिनिटं म्हणजेच आपण याच्यात काय म्हणू शकतो, 1 म्हणजे आपण किती म्हणतो, 13:50 मिनिटं. 88 झाडे, गवत आणि वनस्पती दर्शवणारा पर्याय निवडा. काय म्हणते, झाडे, गवत आणि वनस्पती. ठीक आहे. झाडे, गवत आणि वनस्पती. आता पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे हे पर्याय, झाडे, वनस्पती आणि गवत. मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आता हे गवत आणि झाडं हे दोन्हीचे दोन्ही वनस्पती या वर्गात मोडते. नाही तर मग झाडं वेगळं गवत वेगळं मान्य, पण वनस्पती वेगळं पण नाही, तसं नाही. वनस्पतीमध्ये काय मोडते, झाडे मोडते आणि गवत मोडते. आलं लक्षात. एखाद्या मोठ्या घटकाचा हे दोन काय छोटे छोटे भाग आहे. मग एखाद्या मोठ्या घटकाचा छोटे छोटे 2 भाग आहे, हे कुठे दर्शवणारा पर्याय, पर्याय क्रमांक 2 दर्शवणारा. म्हणजे हा मोठा घटक दर्शवणार वनस्पती. ठीक आहे. आणि हे समजा याच्यापैकी एक दर्शवणार झाडे आणि याच्यापैकी एक दर्शवणार समजा गवत, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87 म्हणते 658 गुणेला 359 गुणेला 476 गुणेला 312 दिलेल्या संख्येचा एकक अंक कोणता. आता अशा प्रकारचे प्रश्न खूपच सोपे असते. एवढा मोठ्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायची आवश्यकता नाही आहे. एकक अंक म्हटलाय म्हणून फक्त एकक अंकाचा याचा विचार केला पाहिजे. म्हणून हा एकक अंक उजवीकडून जो पहिला अंक असते त्याला म्हणतो आपण एकक अंक. एकक अंक एकक अंक एकक अंक. साइन दोन्ही किती झाले, 12. आताही सुद्धा एकक अंकाचा लक्षात घ्या. म्हणजे 12 गुणिले 9 म्हणजे किती झाले,
18. मग आता सुद्धा एकक अंक 18 गुणिले 8 म्हणजे 8 8 किती झाले 64. म्हणजे इथे एकक अंक किती आला 4. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार 4. 88 प्रश्न क्रमांक 88 पी पी ए एल ई यास एल ई ए पी तर पी ओ एस एच हा शब्द कसा लिहाल. मग इथंच फक्त हे शब्दांची काय केलेली अदला बदल केलेली आहे. तर शब्दांची म्हणजे 1 2 3 4 असं समजा आपण क्रमांक दिला. इथं काय पहिला क्रमांक शेवटी गेला, दुसरा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे का नाही. मग नंतर तिसरा क्रमांक पहिल्या क्रमांकावर आला आणि चौथा क्रमांक हा दुसऱ्या क्रमांकावर. मग याचप्रमाणे इथं मांडणी करा. 1 2 3 4 म्हणजे क्रमांक कसा पहिले कोणता येणार 3 म्हणजे कोण येणार यस. मग नंतर चौथा क्रमांक म्हणजे काय येणार एच. मग नंतर दुसरा क्रमांक म्हणजे ओ. मग नंतर पहिला क्रमांक म्हणजे काय येणार पहिला क्रमांक काय येणार तुमचा पी म्हणजे एस एच ओ पी. एस एच ओ पी म्हणजे पर्याय क्रमांक 3. 90 प्रश्न क्रमांक 90 म्हणते धावण्याच्या शारीरिक चाचणीत रवी आणि राजू यांनी भाग घेतला. रवी म्हणाला शेवटच्या मुलाच्या पुढे मी चौथा होतो. राजू म्हणाला माझा 7वा क्रमांक आणि रवी राजूच्या मागे दुसरा होता. तर शारीरिक एकूण मुलं किती पहा. धावण्याच्या शारीरिक चाचणीत रवी आणि राजूने भाग घेतला. रवी म्हणाला शेवटच्या मुलाच्या पुढे चौथा. आता शेवटचा मुलगा किती माहिती नाही म्हणजे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर कोणा म्हणते शेवटच्या मुलाच्या अगोदर चौथा कोण होता म्हणते रवी होता. कोण होता रवी होता रवी. आणि पुढे म्हणते राजू म्हणाला माझा क्रमांक 7वा आहे. कुठून समोरून असेल ना माझा क्रमांक 7वा आहे आणि रवी राजूच्या मागे. रवी कोण आहे म्हणते राजूच्या मागे. म्हणण्याचा अर्थ म्हणजे मग आता याचा अर्थ काय आहे राजूचा क्रमांक सुरुवातपासून किती आहे 7वा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 ह्या क्रमांकावर कोण आहे म्हणते राजू. आणि माझ्या मागे दुसरा कोण आहे म्हणते रवी. मग माझ्या मागे दुसरा म्हणजे कोण आहे म्हणजे रवी. म्हणजे याच्या मनात एक आणि इथं कोण आहे रवी आहे. तर एकूण व्यक्ती किती पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 1 12 म्हणजे एकूण त्या शर्यतीत व्यक्ती किती होते 12. 91 प्रश्न क्रमांक 91 म्हणते जी टी एच एस आय आर जे क्यू आणि के प्रश्नार्थक चिन्ह. मग इथं पहा इथं जोडी कशी आलेली आहे. तर खालचा प्रत्येक पर्यायामध्ये काय केलं खालच्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये काय जोडलेला आहे 1 जोडलेला आहे. आणि वरत प्रत्येक अल्फाबेटमधून काय केलेलं आहे त्यांनी 1 वजा केलेला काय केलेला आहे 1 वजा केलेला आहे. मग याचप्रमाणे मग क्यूच्या अगोदर कोणता अंक आहे तर क्यूच्या अगोदर कोणता अंक येते पी. म्हणून पर्यायामध्ये काय पर्याय क्रमांक 2 पी. म्हणते एक्स ची ही विषम संख्या असेल तर समसंख्या कोणती. तर असा प्रश्न तुम्हाला पर्यायावरून सोडवा लागेल. तर समजा आपण पर्याय क्रमांक 4 घेतो म्हटलं सरळ सरळ तुम्हाला उत्तर सांगायचा प्रयत्न करतो. तर 5x अधिक 5. मग आता x ही विषम संख्या म्हणजे x जे आहे इथं कोणती संख्या ठेवायला तुम्हाला एखादी विषम संख्या. विषम संख्या कोणती असते 1 3 5 7 9 ठीक आहे. ह्या सगळ्या काय असते विषम संख्या. मग ह्या विषम संख्यापैकी कोणती संख्या इथं ठेवा. तर पुढची संख्या काय येणार म्हणते सम येणार म्हणते. पुढची संख्या काय येणार म्हणते सम येणार. मग इथं जर का 1 ठेवतो म्हटलं मग 5 गुणिला 1 अधिक काय आला 5. मग 5 1 5 5 5 किती झाले 10 म्हणजे येणारी संख्या काय तुमची 10 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 तुमचा काय योग्य उत्तर आहे. कोणती ठेवा 1 ठेवा 3 ठेवा 5 ठेवा 7 ठेवा उत्तर शेवटी तुमचं काय येणार समसंख्या येणार. प्रश्न क्रमांक 95 प्रश्न क्रमांक 95 एक घोडा 20 मीटर लांबीच्या दोराला एका ठिकाणी बांधलेला आहे. तो त्या भागाचे भाग चोरू शकेल त्याचे क्षेत्रफळ किती पहा. मग आता समजा ह्या ठिकाणी घोडा बांधलाय मग किती मीटर दोर आहे म्हणते हा 20 मीटरचा काय दोर आहे. मग तो त्या भागाचे चोरू शकेल ते क्षेत्रफळ किती म्हणते. म्हणजे 20 मीटर समजा दोर आहे म्हणजे पूर्ण क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं. मग क्षेत्रफळ सूत्र काय आहे ते तुमचा पाया आर वर्ग बरोबर. मग 20 मीटर चोरू शकेल असे आहे म्हणते. मग इथं पायाची किंमत किती घ्यायला लागेल तुम्हाला 3.14. एक तर पायाची किंमत 2207 सुद्धा असते. आर बरोबर किती तुमचा 20 म्हणजे इथं 20 गुणिले काय होणार 20. मग याचा सगळ्याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक किती येणार 1256. काय टोटल एकूण चौरस क्षेत्रफळ. आणि प्रश्न क्रमांक 96 एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या जेवणावर 10% खर्च करतो व उर्वरित पगाराच्या 15% कपड्यावर खर्च करतो. तरी सुद्धा त्याच्याकडे 22,950 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती पहा. इथं शब्द तुम्हाला आलेला आहे उर्वरित. जर शब्द उर्वरित आला तर कसं करायला लागेल पहा. समजा त्याचा पगार होता किती होता तुम्हाला माहित नाही परंतु तो 10% जेवणावर खर्च करतो उर्वरित पगाराच्या म्हणजे 100% त्याचा पगार होता 10% जेवणावर खर्च करून उरलेला पगार किती आहे 90.
ठीक आहे. व उर्वरित पगाराच्या 15% तो कपड्यावर खर्च करतो. मग समजा 100% पैकी तो उर्वरित पगाराच्या 15% खर्च करतो, म्हणजे उरून किती राहिला 85%. तरी सुद्धा त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतात, तरी त्याच्याकडे शिल्लक राहतात 22,950. जर उर्वरित शब्द आला तर काय करायचं, सरळ सरळ 100 वजा 10 किती उरते, 10 100 मधून 10 गेले किती उरते 90. ठीक आहे. मग पुन्हा पुन्हा काय म्हणते उर्वरित, म्हणून काय करायचं, एकूण 100 पकडायचं, 100 मधून 15 गेले किती उरते 85. मग हे मांडणी कुठं करायची, अशी मांडणी करायची याची. ठीक आहे. हे बरोबर किती दर्शवते 2250. म्हणून तुम्हाला एक्स काढायचा, एक्स तसा 22,950 हा इकडे भागाकार, तिकडे त्यांना गुणाकार देईन, 100 गुणेला 100 भागेला 90 गुणेला 85. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग हे सोडवताना समजा आपला 0 0 कटला, इथं 9 5 4 9 म्हणजे भाग जाते 9 1 9, 9 2 18 किती उरून आले 4, 9 5 45 उरून किती राहिले 4, 9 5 45 255 आले. मग 255 आले, पुन्हा आले 5 न भाग जाईन, 5 5 25, 5 1 5, 5 1 5, 3 उरले 5 7 35, 17 1 17, 17 3 51 आणि 3 वर 4 0 म्हणजे किती होते 30,000 रुपये. तुमचा काय ना योग्य उत्तर. म्हणजे त्याचा पगार किती होता 30,000 रुपये त्याचा पगार होता. उत्तरेकडे गेलो. आता याचं घर कुठं आहे काय काहीच माहिती नाही, म्हणून याचं घर तुम्ही भर चौकात कुठे काढा काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आता हे दिशा पाहून घ्या, हे काय आपली उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा आहे, पूर्व दिशा आणि हे पश्चिम दिशा. मी घरापासून 10 किलोमीटर उत्तरेला गेलो, म्हणजे समजा हे इथं घर आहे, ह्यापासून 10 किलोमीटर उत्तर गेलो म्हणजे ह्या दिशेने गेलो. ठीक आहे. त्यानंतर मी पूर्वीकडे वरून 20 मीटर गेलो. आता 10 किलोमीटरपेक्षा 20 मीटरची रेषा काय पाहिजे, जास्त पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. जर का समजा तुम्ही याच्यात रेषा सारख्याच प्रमाणात काढल्या तर तुमचं 100% चुकते. नंतर दक्षिणेला 5 मीटर गेलो, मग नंतर दक्षिणेला 5 मीटर गेलो म्हणजे 10 पेक्षा वाढते, म्हणजे इथे किती येणार 5 मीटर. ठीक आहे. 5 मीटर गेलो व अंतर पार केले, व नंतर पश्चिमेकडे येऊन 20 मीटर गेलो. पश्चिम म्हणजे इकडे दिशा आहे ना, पश्चिमेकडे येऊन 20 मीटर